नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत आपण तुरीच्या डाळीचा झुणका. या ठिकाणी मी 2-2.5 तास डाळ भिजू घातली होती आणि त्याच्यानंतर आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, थोडंसं जिरं, लसूण, थोडीशी मोहरी आणि मीठ या ठिकाणी मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि तुरीची डाळ पण आपण त्याच्यात टाकणार आहोत, म्हणजे एकत्रित छान वाटून घेऊया त्याचं. एकदम बारीकही नाही वाटायचं आणि एकदम जाडही नाही वाटायचं, छान असं मध्यम वाटायचं. हे बघा, मी आता याला मिक्सरच्या भांड्याला आता छान पॅक करून वाटून घेणार आहे. इतकं सुंदर हे वाटण तयार झालं, तुम्ही बघू शकता. आणि छान मी आता हे एकत्र करणार आहे एका परातीमध्ये काढून. हे बघा, एका परातमध्ये काढलं आहे आणि छान आता याला मी करणार आहे. एका कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याला उकळून घ्यायचं छान प्रकारे आणि चाळणीला तेल लावायचं आणि हे आपण छान एकत्रित केलेलं याच्यावरती छान हाताने मस्त पसरून घ्यायचं चाळणीवरती. बाजूनी पसरून घ्यायचं जेवढं आपलं असेल तेवढं. आणि छान हे बघा, इतका छान सुवास येतो याचा. आपण याच्यामध्ये लसूण आणि छान इथचं वाटण वाटलेलं आहे, त्याच्यामुळे इतकी सुंदर चव लागते याची. आणि हे बघा, इथं कुठलाच मसाला नाही, काहीच नाही घालायचं. हे बघा, उकळलेलं त्याच्यामध्ये किती छान चाळणी ठेवायची आणि 5 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं. छान याला वाफवून घ्यायचं. आणि हे बघा, हे वाफवणं झालं आहे बघा, इतकं सुंदर याचा छान सुवास आला आहे घरभर. हे बघा, किती छान मऊ लुसलुसीत झालेलं आहे आपलं, कुठलंच चिकटता नाही, काहीच नाही. हे बघा, आता आपण याला काढून घेऊ आणि याला छान आपण मस्त याच्यात वड्या करून घेऊ, म्हणजे थंड होईल हे लवकर. जास्त थंड पण नाही होऊ द्यायचं. आणि याला हाताने छान मस्त बोटाने आपण छान याला मोकळं करणार आहोत. हे बघा, किती छान मी मोकळं करतो आहे, तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर झालेलं आहे आणि इतकं छान लागतं हे. असं पण तुम्ही खाऊ शकता, पण याला फोडणी दिली तर खूप छान होतं नुसतं कांद्याची. आणि कांदा मी छान इथं मस्त आता कांद्याला लाल कलर येऊ देणार आहे आणि मस्त छान असं कांद्याला सगळीकडून परतून घ्यायचं. आणि इतकं सुंदर लागतं हे, तुम्हाला काय सांगू. याच्यात काहीच नाही टाकायचं, फक्त कांदा छान परतून घ्यायचा आणि थोडीशी हळद टाकायची फक्त. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसेल टाकली तरी काही हरकत नाही, पण थोडीशी टाकली तर छान चव येते हळदीची पण. छान आपण मीठ आधीच टाकलेलं होतं आणि हिरवी मिरचीचं वाटण वगैरे सगळं, त्यात जिरं वगैरे टाकलं, त्याच्यामुळे जिरं वगैरे काही टाकायची आपल्याला गरज नाही यामध्ये. आणि छान त्याच्यामध्ये हे आपण मोकळी डाळ सोडून देऊ आणि छान सगळीकडून इतकं छान परतून घ्यायचं 1-2-3 मिनिट. आणि छान असं परतून घ्यायचं, इतकं परतू घ्यायचं त्याला सुंदर. हे बघा, किती छान कलर आलेला आहे. आणि थोडीशी याच्यावरती वरून छान अशी सगळीकडून कोथिंबीर घालायची. कोथिंबीर आपण वाटताना पण घातलेली होती आणि थोडीशी आता इथं पण घालू. माझ्याकडे होती म्हणून मी घातली, तुम्ही नाही घातली तरी चालेल आणि घातली तरी काही प्रॉब्लेम नाही. इतकी सुंदर ही मोकळी डाळ झालेली आहे आणि मी इथं 5 मिनटासाठी थोडं झाकण ठेवणार आहे. आणि हे बघा, 5 मिनटानंतर झाकण काढूया आपण. छान अशी मोकळी डाळ आपली झालेली आहे आणि मी एका डिशमध्ये आता एक पोळी आणि लोणचं छान मोकळी डाळ खाणार आहे. आणि तुम्हाला जर मोकळी डाळ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. एकच नंबर, वाव क्या बात आहे. खूप छान झालेली आहे डाळ. धन्यवाद. थँक्यू.